आज आपण सुद्धा जरा घाई करायची आहे. या सामन्याला ऑलरेडी आपण पाहतोय बराच वेळ होत आहे. हॅलो, चला जरा घाई करा प्लीज, स्पीडअप करा. अंपायर्स जरा आपण पण काळजी घ्या, त्यांना वेळ जास्त घेऊ देऊ नका. यस, आम्ही ज्या प्रकारे म्हटलं होतं आणि या गोष्टी आपल्या सुद्धा या गोष्टीबद्दल आपण अभिज्ञ आहात की संध्याकाळच्या सत्रामध्ये अंधार लवकर येईल. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत आपला 4 षटकांचे सामने खेळणं थोडं कठीण होऊ शकतं. त्याकरता प्लीज आतापासून आपण थोडंसं स्पीडअप करा. चला, पहिलाच बॉल टॉप एज आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. घोषांकी स्वरूपाची धाव मात्र मिळेल. सलामीची जोडी आपण जर पाहिलं तर चिखलवाडी या संघाच्या माध्यमातून अनिकेत आणि त्याचबरोबर अक्षय ही जोडी आपण गोलंदाज अरविंद बॅक टू बॅक दोन्ही चेंडू आपण जर पाहिलं तर जरूर काय मागील चेंडूचा आपण ऍक्शन रिप्ले पाहतोय की काय. दोन्ही चेंडू आपण पाहिलं तर टॉप एज घेऊन मात्र चेंडू जात आहेत जिंकल्या झोन मध्ये. अगदी यष्टिक्षकाच्या मागील चेंडू बाजूवर आपण जर पाहिलं, मागील साईडला जर आपण पाहिलं तर मात्र घोषांकी क्षेत्र आहे. त्याच दिशेला दोन्ही चेंडू आपण जाताना पाहिले. दोन्ही चेंडू मिळाला 2 धावा. तर 2 धावा या धावफलकावरती 2 चेंडू 2 धावा हे आतापर्यंत गणित आपण पाहतोय. चेंडू क्रमांक 3. हो, या बॉलवरती मात्र पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतो. लेगस्टिक सोडून हा चेंडू जातोय. अवांतो स्वरूपाचा व्हाईट बॉल. 3 धावा धावफलकावरती येत आहेत. श्री निनाई देवी चषक 2025 हे सत्र आपण पाहतोय. अगदी पहिल्या सामन्यापासून चित्तथरारक सामने खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळालेत. खूप चांगली स्पर्धा, दैदिप्यमान स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेस मात्र अगदी लेगस्टिकचा आपण पाहिलं चेंडू आतमध्ये येणारा. त्याचबरोबर चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव या चेंडूवर सुद्धा मिळेल. तर 4 धावा या आतापर्यंत धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. फुटवर्कचा वापर यावेळेस लाऊड अपील आणि अगदी फलंदाजाला जीवनदान मिळते असं बघायला हरकत नाहीये. काय जबरदस्त चेंडू आपण पाहिला. टप्पा पडल्यानंतर अगदी हलका आतमध्ये आला. बाहेर निघताना चेंडू आपण पाहिला. यष्टिक्षकांमध्ये तिथे थोडीशी चूक केली. जर मात्र वेळीच चेंडू पकडला गेला असता तर मात्र यष्टीची स्वरूपाची बात करण्याची संधी या ठिकाणी निर्माण झाली असती आणि निर्माण होती. मात्र त्या संधीचं सुवर्ण संधीमध्ये रूपांतर करता आलं नाहीये. मात्र गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी होताना पाहायला मिळते. 22च्या स्वरूपाची धाव मिळेल आणि या धाब्याने धावफलक मात्र पोहोचेल याचा 5 धावा या टोटल स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू या षटकातील शेवटच्या बॉलवरती मात्र आपण जर पाहिलं तर इथे हिट विकेट फलंदाज बाद होतोय. तर पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतं. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. धावा धावफलकावरती आता केवळ 5 धावा.
तर षटक क्रमांक 2 गोलंदाज बॉलर नेम प्लीज बबलू. तर 5 धावा धावफलकावर त्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बबलूचा पहिलाच बॉल अगदी बराचसा बाहेर निघून जातोय. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पहिल्याच बॉलवर पाहायला मिळाली. अवांतर चेंडू या अवांतर धावेने मात्र धावस विशाल. यस गोलंदाज विशाल. पहिलाच बॉल अवांतर. एक धाव मिळेल. 6 धावा येतात धावफलकावरती. तर 6 चेंडू मात्र खूप चांगला अगदी याच प्रकारचा चेंडू हाताळण्याचा मागील चेंडू प्रयत्न केला मात्र फलंदाजच्या रेंज पासून बराच बाहेर फेकला गेला आणि त्यामुळे अवांतर गणला गेला. यावेळेस मात्र खूप चांगली लाईन लेट पाहायला मिळते. डॉट चेंडू येतोय. सर नो बॉल. फायनल डिसिजन आमच्यापर्यंत. यस नो बॉल. आणि यस नो बॉल. अगदी आपण पाहिलं तर हाईट फॅक्टर म्हणजे अगदी ओहो यावेळेस प्रॉपर टायमिंग आणि अगदी स्टेडियमच्या सेकंड फ्लोअरला चेंडू मात्र स्पर्श करून येतोय. मिळतील 6 धावा आणि 6 धावा आणि धावफलका पोहोचेल 13 धावा धावफलकावरती येत आहेत. 13 रन्स. हे षटक मात्र थोडंसं महागडं आपण पाहतोय. मागील षटकामध्ये आपण जर पाहिलं तर धावा कमी आल्या होत्या, खूप कमी आल्या होत्या. मात्र या षटकामध्ये बराचसा धावा खर्च होताना पाहायला मिळते. एच आणि फलंदाज बाद. मागील चेंडूवर जरी षटकार गेला असला तर मात्र या चेंडूवर खूप चांगला कमबॅक. ज्या फलंदाजाने षटकार खेचला अगदी त्याच फलंदाजाला माघार जाण्याची ताकद मात्र दाखवतोय तो म्हणजे गोलंदाज विशाल. तर 3 चेंडू आणि धावफलकावर त्या 13 धावा. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. बॅट्समन बाबासो पहिल्याच बॉलवर फटका खूप चांगला आलाय. ओहो मात्र दिशा चुकीची. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एकच धाव मिळेल आणि या एका धावाने धावफलक 14 या अंकावरती सरसावतोय. 14 रन्स. बाबासो यांनी अगदी पहिल्याच बॉलवर खूप चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला. ताकद तर लावली. ट्रॅफिक सुद्धा खूप चांगलं पाहायला मिळालं. मात्र दिशा थोडीशी चुकीची झाली आणि ज्या चेंडूवर आपण जर पाहिलं तर कमीत कमी 4 धावा ते 6 धावा येणं गरजेचं होतं. तिथे मात्र मिळतात त्या केवळ आणि केवळ एकच धाव डिक्लेअर स्वरूपाची मिळाली.
स्लोवर गतीचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं, सरळ यष्टिक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि डॉट बॉल. मागील चेंडूवर डिक्लेअर स्वरूपाचे धाव, यावेळेस मात्र डॉट बॉल. जिथे आपण पाहिलं पहिला सुरुवातीला या षटकामध्ये थोडासा धावा अतिरिक्त खर्च झाला, मात्र त्यानंतर कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला गेला आणि कमबॅक यशस्वी होताना सुद्धा पाहायला मिळतोय. षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. तर 2 षटकांचे खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा या धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना संघ आपण जर पाहिला तर मात्र एस चिखलवाडी या संघाच्या धावा 14 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 गोलंदाज शंकर. शंकरच्या पहिल्याच बॉलवर यावरती ठिकाणी लाऊड अपील पाहायला मिळाली. अपील केली गेली की एच साठी या ठिकाणी अपील मागितली गेली, मात्र पंचांनी अपील फेटाळली आणि स्ट्रायकरचा बॅट्समन जर आपण पाहिलं तर मात्र स्ट्रायकरच्या बॅट्समन आपण जर पाहिलं तर प्रियांक एक जबरदस्त गोलंदाज म्हणून खऱ्या अर्थाने या खेळाडूला या असोसिएशन मध्ये ओळखलं जातं. मात्र यावेळेस थोडस मात्र स्ट्रगल करतोय. ही खेळपट थोडीशी निसर्डी आउटफील्ड आहे, त्यामुळे थोडस मित्रांनो फील्ड करताना चेंडूवर आय नो की तुमचं लक्ष पूर्णपणे चेंडूवर असं, मात्र काळजी घ्या, कुठली दुखापत होऊ देऊ नका. एकदा मात्र माफ करा, धाव मात्र या ठिकाणी घेतली गेली नाहीये. डॉट चेंडू येतोय. व्हाईट बॉल. 15 धावा धावफलकावरती येत आहेत या अवांतर धावेने. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. 15 धावा धावफलकावरती. एक धाव तर घेतले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, काय 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. इथे थ्रो पाहायला मिळाला आणि 3 धावा टोटल मिळतील. 2 धावा धावच्या स्वरूपाच्या आणि 1 धाव मात्र अतिरिक्त ओव्हर थ्रोची आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा मिळतात आणि या 3 धावांनी स्कोर कार्डवर 18 धावा या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला जाऊ थोडं मात्र इथे खेळण्याचा प्रयत्न आहे. आणि छोटू मात्र सरळ यष्टिक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि विकेटचं बटन फलंदाज बाद. प्रियांक मात्र याला मात्र यावं लागतंय बॅक टू दी डगआउट. चला स्पीडअप करा, जरा घाई करा, स्पीडअप करा. तर षटक क्रमांक 3 आपण पाहतो. यावेळेस नवीन फलंदाज बाजारामध्ये व्हाईट बॉल. अंतिम एक अतिरिक्त धाव. व्हाईट बॉल. फलंदाज मात्र आपण जर पाहिलं तर गणेश नवीन बॅट्समन मात्रामध्ये दाखल होतोय. या सामन्यामध्ये आपला जास्तीचे मोठे फटके पाहायला मिळाले नाहीयेत. इतका दुःखा मोठा फटका आपण पाहिला आणि या ठिकाणी आणखी एक फलंदाज बाळतोय.
रिस्क घ्यावी लागते, कारण धावा फलकावरती खूप कमी आहेत, मोठे फटके येत नाहीयेत, त्यामुळे रिस्क घ्यावी लागते. आणि रिस्क घेताना आपण जर पाहतोय तर मात्र इथे यश सुद्धा मिळत नाहीये, धाव सुद्धा कंप्लीट होत नाहीये. आणखीन एक फलंदाज आपण जर पाहिलं तर मात्र धावच्या स्वरूपामध्ये परततोय, माघारी परततोय, तो म्हणजेच बाबासू याला मात्र माघारी परतावं लागतंय. शेवटच्या बॉलवरती आपण पाहतो ऑन साइडला फील्ड करताना क्षेत्ररक्षकांना मात्र थोडेसे एफर्ट्स करावे लागतात, स्ट्रगल करावे लागतात. आणि अशा प्रकारे या बॉलवरती मिळते ते एक धाव, एका धाव्याने धावफलक पोहोचतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती आहेत. 20-20 20-20. पहिलाच बॉल डॉट, निर्धाव. गोलंदाज विकास. ओहो, अप्रतिम झेल मिस्टर वैभव. तर क्षेत्ररक्षक वैभवसाठी या झेल करता 101 रुपयाचे कॅश प्राइज आले, ते म्हणजेच आमचे स्कोरर शिवाजी शेडगे यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज या ठिकाणी जमा केलं गेलंय. हा यस, फुलटॉस आणि एक धाव तर या ठिकाणी घेतले. दुसरी धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि 2 धावा सहज पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांनी 22 धावा धावफलकावरती येतात. शेवटचे षटक आहे, कमीत कमी प्रयत्न करावा लागेल की या ठिकाणी 30 धावांचा टार्गेट उभारण्याचा प्रयत्न करावा लागेल. फुलालेचा चेंडू मोठ्या फटक्यामध्ये कन्व्हर्ट करायचा प्रयत्न नक्कीच केला, मात्र संपर्क योग्य होत नाहीये आणि फलंदाज बाद. या बॉलवरती मात्र आणखीन एक धाव मिळते. 23 धावा. तर शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू. 23 धावा धावफलकावरती आहेत. या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्राच्या गॅपमध्ये चेंडू डिलिव्हर होतोय आणि क्षेत्ररक्षक खूप चांगलं. 2 धावा मिळत आहेत. तर 25 धावा धावफलकावरती आहेत आणि 26 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलं गेलंय.
पुढील सामना करमाळे विपक्ष किरवडे विपक्ष करमाळे. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं आहे प्लीज. चला किरवडे संघाचे कर्णधार किरवडे. चला उपस्थित आहेत आपण टॉस किरवडे आणि त्या चला टॉस करूयात आपण किरवडे आणि करमाळे. किरवडे आणि करमाळे संघाचे कर्णधार. चला कॅप्टन्स आहेत का दोन्ही. चला या टॉस करता वरती या. चला वरती या प्लीज. टॉस करून घेऊयात आपण प्लीज. टार्गेट 26चं टार्गेट आहे आणि टॉस करून घ्या ना प्लीज. किरवडे आणि करमाळे. चला तर सामन्याला या ठिकाणी सुरुवात केली जाते. 26 धावांचं टार्गेट. पहिलाच बॉल अगदी शरीरावर आदळतोय. तर मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चला या ठिकाणी टॉस केला गेला. किरवडे विपक्ष करमाळे. किरवडे संघ या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय. माफ करा, करमाळे संघ या ठिकाणी टॉस जिंकला आणि निर्णय ओके थोड्याच वेळामध्ये आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. तर या ठिकाणी मैदानामध्ये जर पाहिलं तर पहिलाच बॉल काय जबरदस्त पद्धतीचा हाताळला गेला. अगदी टप्पा पाडल्यानंतर आतमध्ये येणारा प्रियांकचा गोलंदाज आणि चेंडू मात्र सरळ आदळला फलंदाजाच्या शरीरावरती आदळतो. थोडीशी मात्र दुखापत नक्कीच जाणवली. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा फलंदाज सज्ज झाल्या पुढील चेंडू खेळण्यासाठी. ऑन साइडला यावेळी दिशा गेले. एक धाव तर घेतली गेली. दुसरा धाव सुद्धा घेतली जाईल का. चेंडूची उचल फेक होईपर्यंत मात्र या ठिकाणी रोखलं गेलं. स्वतःला संयम राखला आणि एका धावेवर समाधान मानलं जात आहे. एक धाव या ठिकाणी मिळाली आणि एका धावेने धावांचा श्री गणेशा 26 धावांचा टार्गेट चेस करत असताना यावेळेस संघ आपण पाहतोय तो म्हणजे बेलदारवाडी हा संघ यावेळेस फलंदाजी करतोय. चिखलवाडी संघाचा विचार केला तर मात्र सुरुवात खूप संत गतीने झाली होती. असं वाटलं होतं की खूप लो स्कोरिंग सामना होईल की काय. मात्र तदनंतर कुठेतरी कमबॅक केलं आणि इथे 25 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या. एक्स्ट्रा बाउन्स देण्याचा प्रयत्न मात्र दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव आणि या अतिरिक्त धावाने 2 धावा धावफलकावरती येत आहेत. प्रियांक गोलंदाज जर आपण पाहिलं तर एक नामवंत गोलंदाज म्हणून आपण त्याला पाहतो तो म्हणजेच वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये
एक जबरदस्त गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. मागील लीग मध्ये सुद्धा आपण जर पाहिलं उत्कृष्ट गोलंदाजाचा मान त्याने पटकावला, किताब त्याने पटकावला आणि अगदी त्याचाच बंधू अनिकेत याने मात्र उत्कृष्ट फलंदाजाचा किताब पटकावला. डॉट बॉल, कुठली धाव मात्र या बॉलवर सुद्धा मिळत नाहीये. चेंडू अगदी चेंडू बॅटचा स्पर्श झाल्यानंतर झाला बरोबर, मात्र फलंदाजाने प्रयत्न केला एक धाव घेण्याचा, मात्र आपण जर पाहिलं तर डिस्टन्स खूप कमी होतं, त्यामुळे धाव मात्र घेणं नाकारलं आणि त्या डॉट चेंडूची इथे सांगता होत असताना आणखीन एक यस बॅट एज आहे आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एक धाव मात्र मिळेल. 3 धावा धाव फलकावरती, यस 3 धावा धाव फलकावरती आहेत. आणि आपण जर पाहिलं तर मात्र सातत्याने आपण जर पाहतोय की प्रियांक या गोलंदाजी जेव्हा गोलंदाजी करतो सिंगल डिजिट मध्ये धावा खर्च करतो, डबल डिजिट मध्ये शक्यतो धावा खर्च करत नाही आणि हेच एक प्लस पॉइंट आहे. यावेळेस अगदी डीप कव्हरला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक आहे आणि चुकी झाली तिथे, मिळतील 4 धावा आणि अखेर मात्र आपण पाहतोय एक मोठा फटका प्रियांक या गोलंदाजाला दिल्यानंतर आता मात्र फलंदाजाचा कॉन्फिडन्स हाय होताना आपला पाहायला मिळेल, थोडा आत्मविश्वास वाढेल आणि या 4 धावांनी धाव फलकावर धावा येतात त्या 7 धावा. सात धावा या धाव फलकावरती आहेत. या षटकातील चेंडू आपण जर पाहिले तर मात्र आता या शेवटचा चेंडू आता शिल्लक आहे. चला स्पीडअप करा, जरा स्पीडअप करा. आणि या बॉलवर पुन्हा कमबॅक करतो तो म्हणजे प्रियांक आणि फलंदाज बाद. ज्या फलंदाजाने चौकार खेचला अगदी त्याच फलंदाजाला माघार धाडतोय प्रियांक आणि पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होते. 7 धावा धाव फलकावरती आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. सात 1 चौकार आणि 3 सिंगल धावा भावा. षटक क्रमांक 2 गोलंदाज अक्षयचा पहिला पहिलाच बॉलवर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, टायमिंग चुकलंय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे मात्र वेल जजमेंट खऱ्या अर्थाने म्हणावा लागेल. स्वतःचा बॉडी बॅलन्स सांभाळून अगदी शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि शेवटच्या क्षणी चेंडूला गॅदर केलं, पकडलं आणि झेलला सक्सेस करून दाखवलाय आणि फलंदाजाला मात्र माघारी परतवतोय. चला न्यू बॅट्समन जरा काय करायचंय, बॅट्समन नेम प्लीज. आपला एक बॅट्समन इकडे, एक प्लेअर पाठवा ना आमच्याकडे इकडे. अभिजित.
चला अभिजित साठी आपण जर पाहिलं तर पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट निर्धाव चेंडू येतोय. अगदी आडव्या पाटाने हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. या बॉलवरती सुद्धा कुठलाही मोठा फटका पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल बॅक टू बॅक दोन्ही चेंडू आपण पाहिलं तर डॉट स्वरूपाचे आले. धावा जर आपण पाहिलं तर 26 धावांचं टार्गेट आहे. मात्र अगदी प्रियांकने ज्या प्रकारे गोलंदाजी केली यावेळेस जो गोलंदाज आपण पाहतोय यस यावेळेस पहा डॉट बॉल. आणखी एक डॉट बॉल. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट खेळतोय हा फलंदाज. आणि आता मात्र आपण तर शेवटचा बॉल या षटकातील फुल टॉस बॉलवर मोठा फटका. चुकी केली गोलंदाजाने. शेवटचा चेंडू मात्र लॉलीपॉप अक्षरशः दिला आणि त्या चेंडूला मात्र आसमान दाखवलं. सीमारेषे पार धाडलं आणि मिळवून दिल्यात 6 धावा. या 6 धावाने आता मात्र खऱ्या अर्थाने थोडीशी संजीवनी मिळेल. 13 धावा धाफालकावरती येतात. 26 धावांचं टार्गेट होतं. आता मात्र येणारे 12 चेंडू माफ करा यस 12 चेंडू आणि पुनश्च 13 धावांची गरज असेल आता. हा षटकार या मॅच मधील यदा कदाचित टर्निंग पॉइंट सुद्धा ठरू शकतो. कारण आतापर्यंत आपण जर पाहिलं तर नक्की धावांवरती लगाम लावली गेली होती. गोलंदाजाने खूप चांगले अगदी षटक हाताळलं होतं. मात्र शेवटच्या क्षणी झालेली चूक या फलंदाजाचा कॉन्फिडन्स सुद्धा उंचावेल आणि आता मात्र ही या सामन्यामध्ये लढण्यासाठी एक वेगळी ऊर्जा देईल यामध्ये शंका नाहीये. येणारे 12 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. षटक क्रमांक 3 गोलंदाज बाबासो. ऑन साइडला चेंडू जातोय. डिक्लेअर स्वरूपाचे धाव मिळेल. अजूनही 12 धावांची गरज आहे. येणारे 11 चेंडू 12 धावा. अगदी आता मात्र आपण जर पाहिलं तर जवळजवळ बॉल टू रन हा सामना आता मात्र पुढे सरसावेल. पुढे चालत राहील. इथून एकाद 2 मोठे फटके या सामन्याला अगदी बॉल द्या तर एकाद 2 मोठे फटके या सामन्याला बेलदारवाडी या संघाकडे पूर्णपणे झुकवू शकतात. तर मात्र या षटकामध्ये जर अगदी 2 ते 3 धावा गेल्या किंवा एकाद 2 विकेट जरी मिळाले तर मात्र चिखलवाडी संघ इथून पुन्हा एकदा कमबॅक करू शकेल. चिखलवाडी संघाची जमेची बाजू जर म्हटलं तर गोलंदाजी हे त्यांचं ट्रम्प कार्ड आहे. मात्र यावेळेस त्याच गोलंदाजीवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेलाय. हो यावेळेस सुद्धा फटका चांगला आहे आणि मिळतील 4 धावा. पंचांचा इशारा आमच्या पर्यंत पोहोचतोय. 4 धावा येतात आणि या 4 धावाने आता मात्र आपण पाहतोय धाव फलक पोहोचतोय 18 या अंकावरती आणि इथून मात्र 8 धावांची आता गरज असेल जिंकण्यासाठी. मी म्हटलं होतं की मागील षटकातील शेवटच्या बॉलवर आलेला षटकार बराच हिम्मत बराच धाडस देऊन जाईल या फलंदाजांना आणि अगदी तेच पाहतोय आपण. अगदी बाबासोवरती पहिल्याच चेंडू पासून आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेलाय.
या बॉलवरती मात्र खूप चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. मागील चेंडू जरी खराब होता, ऑन साइडला थोडासा होता, त्याला मात्र चौकार केला. त्यामुळे यावेळेस मात्र ऑफ साइडला चेंडू ठेवण्याचा निर्णय घेतला गेलाय आणि ही रणनीती योग्य आहे हे सुद्धा दर्शवलं जाते. प्रियांकने सुद्धा अगदी चौकार गेल्याबरोबर त्वरित कानमंत्र दिला की ऑन साइडला चेंडू डिलिव्हर करू नका आणि अगदी त्या कानमंत्राचा पुरेपूर वापर. यावेळेस मात्र दोन्ही चेंडू आपण जर पाहिलं तर अगदी ऑफस्टिकच्या बाहेर ठेवले गेले आणि त्यामुळेच आपण जर पाहिलं तर फलंदाजाला ऑफस्टिकला ऑफ साइड कुठेतरी फलंदाजी थोडीशी कमजोर जाणवते. हो, इथे टॉप 8 चेंडू हवेमध्ये, एकच धाव मिळेल. आणि या एका धाब्याने 19 धावा फालकावरती येतात. अजून आपण जर पाहिलं तर मात्र 7 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. यस, मी म्हटलं होतं की बॉल टू रन हा सामना आता मात्र सरसावेल पुढे. अगदी तेच चित्र पाहायला मिळतंय. 7 चेंडू 7 धावा. शेवटचा बॉल, फुल टॉस चेंडू. मात्र गतीमध्ये थोडस परिवर्तन केलं होतं. स्लोअर पद्धतीचा हा फुल टॉस चेंडू होता, रीड करता आला नाही आणि त्यामुळेच आपण पाहिलं चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला. एकच धाव मिळाली. पुनश्च एकदा आता मात्र शेवटचे षटक, शेवटचे 6 बॉल आणि येणारे 6 चेंडू 6 धावांची गरज. चला स्पीडअप करा. 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. चला स्पीडअप करा. फील्ड लावून घ्या लवकर. चला प्रियांक, जरा घाई करा प्लीज. तर येणारे 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. यस, या षटकातील पहिले 3 चेंडू निर्णायक असतील. हो, मात्र पहिलाच बॉल अवांतर, पहिल्याच बॉल मध्ये मिळते एक्स्ट्रा धाव. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी केवळ 5 धावांची गरज. यस, कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे 5 धावा या बनवाव्याच लागतील तुम्हाला. हो, लॉफ्ट केलाय, गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक नाही. मात्र नशिबाची साथ सुद्धा मिळताना पाहायला मिळत नाहीये. 2 धावा तर घेतलेत आणि तिसरी धाव या ठिकाणी घेतली जाईल का, तर 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या आणि आता मात्र या तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. 2 धावा आल्या. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 5 आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. चला, नवीन बॅट्समन स्ट्राईक एंडला असेल. गोलंदाजाला हीच संधी असेल की नवीन बॅट्समन आहे, सेट नाही आहे, अंदाज नाही आहे. या फलंदाजाला डॉट चेंडू तुम्हाला हाताळावे लागतील. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. माफ करा, 4 चेंडू. यस, माफ करा, हा डॉट बॉल. आता 4 चेंडू 3 धावा. डिक्लेअर आहे का सर? आहे ना, ओके. मग 4 चेंडू 2 धावा. चार बॉल 2 धावांची गरज. सर स्पीडअप करा. तर 4 बॉल 2 आहेत इक्वेशन.
ओ डिक्लेअर झोन मध्ये स्कोर इज लेवल. 3 बॉल 1 धावेची गरज आता. चला 1 धावेची गरज आहे. यस आणि पुढील सामना असेल किरवडे विपक्ष करमाळे. माझ्या मते किरवडे संघाने करमाळे संघाने टॉस जिंकला. आपला निर्णय कळवा लगेच. क्षेत्ररक्षण निवडले आणि इथे फलंदाज बाद. फलंदाज बाद आहे, आउट आहे. यस आता इक्वेशन आहे. येणारे 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. करमाळे संघ आपण प्लीज सज्ज राहायचं आहे. सामन्याचा चेंडू शेवटचा चेंडू डिलिव्हर झाल्याबरोबर सामन्याचा निकाल लागल्याबरोबर आपण आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे आणि मैदानामध्ये आपण प्रवेश करायचा आहे. बॅट्समन कोण गेल्या मैदानामध्ये आम्हाला सांगा. ऋतिक का? यस ऋतिक. येणार 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. ऋतिक आतापर्यंत आम्ही जर पाहिलं तर स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आमच्या बरोबर होता. पहिल्या सामन्यामध्ये उत्कृष्ट स्कोरिंग केली आणि आता मात्र आपण पाहतोय ते यावेळेस सामन्याची खरी जबाबदारी आहे त्याच्या खांद्यावरती. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन. येणारे 2 चेंडू 1 धावेची गरज. गोलंदाज यस अमित. आतापर्यंत ज्या काही चुका झाल्या त्या बाजूला साराव्या लागतील आणि इथून मात्र शेवटचे 2 चेंडू योग्यरित्या हाताळावे लागतील तर मात्र विजय आपल्या पदरामध्ये असेल. तर एका बाजूला जर पाहिलं तर ऋतिक तुम्हाला 2 चेंडू मध्ये केवळ 1 धाव बनवायची आहे. हो हो यावेळेस काय 1 धाव मिळेल का? आणि येस धाव कंप्लीट आहे आणि विजय होतो या ठिकाणी संघ बेलदारवाडी. हा संघ या ठिकाणी विजयी होतोय. कॉंग्रॅच्युलेशन बेलदारवाडी. अतिशय चित्तथरारक सामना आपण पाहिला आणि या शेवटच्या क्षणी मात्र आपण पाहतो अटीतटीच्या सामन्यामध्ये बेलदारवाडी हा संघ विजयी झालाय. कौतुक असेल बेलदारवाडी संघाचा आणि हार्ड लक बॅड लक फॉर द नेक्स्ट टुर्नामेंट BCC स्पोर्ट्स चिखलवाडी संघ. यस करमाळे संघ मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. पुढील सामना आपण पाहणार आहोत श्री काळंबादेवी स्पोर्ट्स किरवडे विपक्ष जय हनुमान स्पोर्ट्स करमाळे. जसं सामन्यामध्ये बदल होईल तसं मात्र कॉम्बॉक्स मध्ये सुद्धा आपल्याला बदल पाहायला मिळेल. आवाजामध्ये बदल होईल आणि मायक्रोफोन वरती पुन्हा जॉईन होतील आपल्याशी राहुल शिरसाट सर. थँक्यू व्हेरी मच. हेलो हेलो. मॅन ऑफ द मॅच मिस्टर विशाल. यस मॅन ऑफ द मॅच विशाल आपण यायचं प्लीज. चला मॅन ऑफ द मॅच विशाल यायचा आहे. देन ओव्हर टू मिस्टर राहुल शिरसाट सर. येस थँक्यू. राम मोरे सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. या अगोदरच्या मॅच मध्ये दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच देखील आपल्याला पाहायला मिळाली. तर पहिल्या फेरीतील मॅच नंबर 3 आणि आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय श्री काळंबादेवी स्पोर्ट्स किरवडे आणि त्यांच्या विरुद्धमध्ये जय हनुमान स्पोर्ट्स करमाळे या 2 टीम मध्ये एक बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळते. श्री निनाई देवी चषक 2025 हे पर्व आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आणि उपस्थित मान्यवरांचं तमाम क्रीडा खेळाडूंचं आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने सरचे स्वागत करतोय. एक दिवसीय स्पर्धेमध्ये 16 संघांचा सहभाग. अ गटामध्ये 8 संघ आणि ब गटामध्ये 8 संघ असा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतो आणि
पहिल्या फेरीतील मॅच नंबर 3 आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. खेरवडे आणि करमाळे त्या दोन्ही बलाढ्य टीम मध्ये एक चांगलं बॅटल ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने निनाई देवी चषक 2025 या पर्वामध्ये ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक या ठिकाणी पुरस्कृत केले गेले 11,111 ते म्हणजे युवा उद्योजक भावेश शेठ गायकवाड आणि